नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. डिअर पॅरेंट्स, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमची मातृभाषा मराठी आहे आणि तुमचा पाल्य, तुमचा मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत आणि तुमच्या घरी इंग्रजीचं वातावरण नाही, तर घाबरू नका पालकांनो. मी आहे प्रवीण गवडी, तुमचं इथे स्वागत करतो. आपण ह्या चॅनलवर शिकतो अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्रजी. तर चिंता करू नका, जर तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असेल आणि तुमची मातृभाषा जर मराठी असेल, तर तुमच्या पाल्याला इंग्रजी शिकण्यामध्ये कशी मदत करायची, तर पालकांचा रोल, पालकांची भूमिका इथे खूप महत्वाची आहे. तर पालक म्हणून तुम्हाला तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला, मुलीला एनकरेज करणं खूप महत्वाचं आहे. जर घरातील वातावरण सुद्धा तसं असेल, तर लवकरात लवकर तुमचा मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांची इंग्रजी समजण्याची क्षमताही वाढू शकते. म्हणून पालकांनो, घाबरण्याची काहीच गरज नाही. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल आणि तुमच्या घरातील वातावरण इंग्रजीमय करायचं असेल किंवा तुमच्या बालकाला, तुमच्या मुलाला, मुलीला जर मदत करायची असेल, तर तुमची भूमिका ही खूप महत्वाची आहे. तुम्हाला त्याच्यासोबत इंग्रजीमध्ये थोडं थोडं बोलणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल, तर इथे मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. त्याचबरोबर काही वाक्यांची प्रॅक्टिस करून घेणार आहे, जेणेकरून समजा तुमची मातृभाषा मराठी आहे, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही ह्या वाक्यांच्या साहाय्याने इंग्रजी तुमच्या मुलासोबत बोलू शकता. तुमच्या मुलाच्या इंग्रजी सोबत तुम्ही सुद्धा तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकता, विकसित करू शकता. तर घाबरण्याची काहीच गरज नाही. इथे शिकूया खूपच सोप्या भाषेमध्ये इंग्रजी. तर मुलांना कशा प्रकारे इंग्रजी बोलण्याची सवय लावायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा कशा प्रकारे इंग्रजी बोलण्याची सवय लावून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी इथे आणलेत काही खूपच सोपे इंग्रजीमधील वाक्य, जे तुम्ही तुमच्या मुलासोबत दररोज बोलू शकता आणि इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकता, तुमची आणि तुमच्या बालकाची सुद्धा. जर तुमचा मुलगा नर्सरीमध्ये असेल, ज्युनियरमध्ये असेल, सिनियरमध्ये असेल किंवा मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी किंवा कोणत्याही वर्गात असेल, तर तुम्ही हे वाक्य बोलून त्याच्यासोबत तुमची सुद्धा इंग्रजी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तर पालक म्हणून ही भूमिका खूपच महत्वाची आहे. पालकांनो, तर मग रेडी आहात तुमच्या मुलांसोबत इंग्रजी बोलण्यासाठी? तर मग घाबरायचं नाही. ओके, कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने आपल्याला इथे इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. आणि जर तुमच्यामध्ये ती जिद्द असेल, तर लगेचच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन जे व्हिडिओ या संबंधित येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. धन्यवाद. आणि त्याचबरोबर वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या इंग्रजी कशा प्रकारे मुलांना बोलायचं आहे त्याच्याकडे वळूया. तर पहा, हा व्हिडिओ फक्त पालकांसाठी. इथे आपण सकाळी उठल्यानंतर कशा प्रकारे कम्युनिकेशनची सुरुवात करू शकतो, कशा प्रकारे विद्यार्थ्यासोबत आपण कम्युनिकेट करू शकतो, संवाद साधू शकतो, एकदम अगदी सोप्या भाषेमध्ये इथे दिलेलं आहे. पहा इथे पहा, गुड मॉर्निंग कम्युनिकेशन म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय बोलायचं आहे. तर छोटी वाक्य आपल्याला बोलायची आहेत. पहा, गुड मॉर्निंग माय स्वीट बॉय, गर्ल, इट्स अ ब्युटिफुल डे. गुड मॉर्निंग माय ब्युटिफुल किड. अशा प्रकारे तुम्ही त्याला ग्रीट करू शकता. अँड इट्स अ ब्युटिफुल डे. तर अशा प्रकारे रिपीटेडली त्याला तुम्ही म्हणू शकता. मराठीमध्ये म्हणजे काय, गुड मॉर्निंग माझ्या गोड मुला मुली, आज खूप सुंदर दिवस आहे. तर हे वाक्य तुम्ही रिपीटेडली त्याला बोलायचं आहे, दररोज बोलायचं आहे. म्हणजे तुमची सुद्धा इंग्रजी इम्प्रूव्ह होईल आणि तुमच्या बालकाची सुद्धा इंग्रजी इम्प्रूव्ह होईल. दुसरं आहे, लेट्स गेट अप अँड गेट रेडी फॉर वंडरफुल डे. येस, लेट्स गेट अप अँड गेट रेडी फॉर द वंडरफुल डे. किंवा मग लेट्स गेट अप अँड गेट रेडी फॉर अ स्कूल. तर अशा प्रकारे आपण त्याच्यासोबत इंग्रजीही बोलू शकतो. म्हणजेच काय, तर चल उठूया आणि आजचा दिवस मस्त घालूया. ओके, चल उठूया, आजचा दिवस आपण शाळेत जाऊया. तर अशा प्रकारे वाक्य तुम्ही बोलू शकता. तर नेक्स्ट आहे, कम ऑन चॅम्प किंवा मग कम ऑन प्रिन्सेस, लेट्स फ्रेशन अप. हो का नाही, सकाळी उठल्यानंतर आपण हे म्हणतो, कम ऑन चॉम्प, कम ऑन प्रिन्सेस, कम ऑन माय किंग, कम ऑन माय क्वीन. अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो. आणि त्याचबरोबर मग लेट्स फ्रेशन अवरसेल्फ. आपण सकाळी उठल्यानंतर फ्रेश होतो, तर कशा प्रकारे फ्रेश होतो प्रत्येक वेळेस आणखीन मी डिटेलमध्ये काही वाक्य तुम्हाला देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा चॅनल, हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल. पहा पुढे पाहूया.
पहा पालकांनो, आता पहा ब्रेकफास्ट टाइम मध्ये कशा प्रकारे इंग्रजी आपण विद्यार्थ्यांना बोलू शकतो, तुमच्या पाल्यांना तुम्ही बोलू शकता. आणि इंग्रजी कंटिन्युअसली जर आपण थोडे थोडे वाक्य इंग्रजीमध्ये बोलत असू तर त्याचं माइंड जे आहे ते इंग्रजीमध्ये काम करतं, इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करतं. आणि मग इंग्रजीमध्ये जर तुम्ही विचार करायला लागला तर ऑटोमॅटिकली तुम्ही इंग्रजी बोलू शकाल. मग ते तुम्ही असाल किंवा तुमचं पाल्य आहे. पहा, हिअर इज युअर फेवरेट पोहा, और हिअर इज युअर फेवरेट इडली, और हिअर इज युअर फेवरेट उपमा, लेट्स ईट क्विकली. तर अशा प्रकारे आपण वाक्य त्याला म्हणू शकतो. हिअर इज युअर फेवरेट डिश, ओके, लेट्स ईट क्विकली, लेट्स हॅव इट. ओके, तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो आणि त्याला उत्तेजित करू शकतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पहा मराठीमध्ये काय म्हणतो, हे बघ तुझे आवडते पोहे, इडली, उपमा, पटकन खाऊया. ओके, त्यानंतर दिस विल गिव्ह यू लॉट्स ऑफ एनर्जी फॉर द डे, दिस विल गिव्ह यू लॉट्स ऑफ एनर्जी. ओके, अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा यू विल डेफिनेटली लाईक इट. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही त्याला ब्रेकफास्ट करण्यासाठी एनकरेज करू शकता. ओके पालकांनो, तर चला पुढचं लगेचच पाहूया वेळ न घालवता. पहा, आता स्कूल किंवा स्टडी संदर्भात बोलत असताना, ओके, इफ यू आर टॉकिंग अबाउट द स्कूल और स्टडी, रिगार्डिंग स्टडी, देन व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्सेस वी कॅन यूज. सी, कसल्या प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. व्हॉट डिड यू लर्न ऍट स्कूल टुडे. येस, व्हॉट डिड यू लर्न. ओके, व्हॉट डिड यू लर्न और व्हॉट डिड यू लर्न ऍट स्कूल टुडे. In this way, you can ask question when your kid will return or when your kid will come to your home back. Okay, अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा मग how was school today. ओके, असं पण how was school today. आज स्कूल कसा होता, स्कूलचा दिवस, शाळेचा दिवस कसा होता, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता. पहा, how are your friends, how are your फ्रेंड्स, अशा प्रकारे सुद्धा तुझे मित्र कसे होते, अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि पहा आता लेट्स स्टडी टुगेदर. आणि मग शाळेहून आल्यानंतर काही वेळानंतर आपण काय करू शकतो, अभ्यासाला जर आपल्याला बसायचं असेल तर आपण लेट्स स्टडी टुगेदर. स्टडी इज फन, लर्निंग इज फन. ओके, तर अशा प्रकारे. और लेट्स डू होमवर्क, डू यू हॅव एनी होमवर्क, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारू शकता. ओके पेरेंट्स, तर पहा पुढे पाहूया. टेल मी व्हॉट्स डिफिकल्ट, we will make it easy. Okay, whatever you studied, okay, whatever you studied at school, tell me what's difficult, we will make it easy while studying. In this way you can talk to your kid. Now learning is fun. Okay, understood parents? Yes. Dear parents, if you have liked this video, then do not forget to like it, share it to your friends and comment below the comment section. Okay, let's move further. Now see, खूपच simple instructions आहेत that you can use with your kids while talking. Now evening and play. ओके, संध्याकाळी कशा प्रकारे तुमच्या मुलाला बोलायचं आहे. व्हेरी सिंपल इन्स्ट्रक्शन. आणखीन काही मोर अँड मोर इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला देणार आहे, वाक्य देणार आहे. म्हणून लगेचच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे लगेचच तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत जाईल. पहा, गो प्ले आउटसाइड बट बी केअरफुल. है ना, आपण म्हणतो मुलांना जा खेळ आणि सांभाळून खेळ. ओके, सो इन दिस वे गो प्ले आउटसाइड बट बी केअरफुल. इन दिस वे वी कॅन आस्क हिम टू प्ले. बाहेर खेळून ये पण सांभाळून खेळ. अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन आपण देतो. त्याचबरोबर टेल मी अबाउट युअर गेम आफ्टर यू आर डन. सी, टेल मी अबाउट युअर गेम आफ्टर यू आर डन. इजंट इट व्हेरी गुड. नाउ सी, लेट्स वॉच फॉर अ लिटल व्हाईल, देन स्टोरी टाइम. नाउ सी, जेव्हा मुलगा खेळून किंवा मुलगी खेळून घरी येणार आहे त्यानंतर मग लगेचच आपण स्टडी करायला बसत नाही किंवा लगेचच आपण झोपायला जात नाही. तर काय मग, तर लेट्स वॉच what do we watch? TV. So let's watch for a little while, then story time. आणि त्याच्यानंतर मग स्टोरी टाइम, म्हणजे मी तुला स्टोरी सांगेन. ओके, आफ्टर दॅट आय विल टेल यू अ शॉर्ट स्टोरी. सो लेट्स वॉच फॉर अ लिटल व्हाईल, देन स्टोरी टाइम. ओके, हे थोडेसे मोठे वाक्य आहे पण ह्याच्यापेक्षा छोटे वाक्य मी नंतर तुम्हाला देणार आहे. थोडा वेळ टीव्ही बघू मग गोष्ट सांगतोय किंवा सांगते. लेट्स मूव्ह फर्दर पेरेंट्स. पहा, आता पहा, बेड टाइम किंवा नाईट टाइम. अभ्यास, टीव्ही पाहून झाला, अभ्यास झाला आणि त्यानंतर मग आपण आता झोपणार आहे. तर कशा प्रकारे आपल्या बालकांसोबत आपण इंग्रजी बोलायचंय, छोटी छोटी वाक्य कंटिन्युअसली बोलत जायचंय, छोटी छोटी शब्द कंटिन्युअसली बोलत जायचं आहे. नाईट किंवा बेड टाइम. सो इट्स सो नाईस टू ईट टुगेदर ऍज अ फॅमिली. है ना, आता नाईट टाइम म्हणजे जेवण करतोय आपण, तर काय म्हणतो आपण, सगळे एकत्र जेवतो. मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट वी डू, वी have dinner
टुगेदर. तर काय म्हणतो, इट्स सो नाईस टू इट टुगेदर ॲज अ फॅमिली. कुटुंब म्हणून आपण सर्व एकत्र जेवतो ते किती छान आहे. ओके नाही, आपण सगळे एकत्र जेवतोय किती छान आहे ना. देन हाऊ वॉज द फूड. जेवण झाल्यानंतर हाऊ वॉज द फूड, वॉज इट डिलिशियस, ओके, डिड यू लाईक इट, अशा प्रकारे प्रश्न तुम्ही विचारू शकता. जेवण कसं वाटलं. त्यानंतर झोपते वेळेस गुड नाईट, स्वीट ड्रीम, टुमॉरो इज अ न्यू डे, अशा प्रकारे वाक्यांचा वापर तुम्ही करू शकता. गोड स्वप्न बघा, उद्या नवीन दिवस आहे. त्यानंतर मम्मी डॅडी लव्ज यू सो मच, हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही. तुमच्या मुलांना कळलं पाहिजे की तुमचे पॅरेंट्स किंवा आई वडील आपल्याला प्रेम करतात. ठीक आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो से लव यू और मम्मा डॅडा लव्ज यू. ओके ना, ओके ओके पॅरेंट्स, हॅव यू लाईक इट. येस. तर अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य तुम्ही बोलू शकता आणि तुमची इंग्रजी आणि तुमच्या बालकांची इंग्रजी, तुमच्या मुलाची मुलीची इंग्रजी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. घाबरू नका. जर तुमच्या घरातील वातावरण मराठी असेल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असतील तर घाबरण्याची काही वेळ नाही. आपण आपली इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकतो आणि तुमच्या मुलांना सुद्धा इंग्रजीची भीती वाटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा काळजी वाटणार नाही की तुमच्या मुलाला इंग्रजी येते का नाही. पण इथे सांगितलेले वाक्य जर तुम्ही कंटिन्यू घरामध्ये वापरत असाल तर घरातील वातावरण सुद्धा इंग्रजीमय होईल आणि मग तुम्ही मराठी सोबत इंग्रजी सुद्धा बोलू शकाल आणि तुमची इम्प्रूव्हमेंट नक्की होणार आहे आणि तुमच्या मुलाला कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, इंग्रजी समजण्यामध्ये येणार नाही. कारण जर तुमचं बालक इंग्रजीमध्ये शिकत असेल, इंग्रजी मीडियम मध्ये शिकत असेल तर सर्व विषय हे इंग्रजीमध्ये असणार आहेत. मराठी, हिंदी हे लँग्वेजेस सोडून मग तुम्हाला ते विषय इंग्रजीमधील सगळे विषय जर समजायचे असतील तर त्याचा ब्रेन हा इंग्रजीमध्ये काम करणं गरजेचं आहे. मराठी भाषा तर आपल्याला येतेच पण ती भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे. तर इंग्रजी भाषा आली तरच आपल्याला ते समजणार आहे आणि मग तुम्ही जे तुमच्या बालकाला इंग्रजी मीडियम मध्ये शिकवण्याचं जे स्वप्न आहे ते अगदी पूर्णपणे चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतं. ओके पॅरेंट्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. लगेचच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बी स्टडीयस, बी थॉटफुल, बी कनेक्टेड.